1.4. त्यामधला हा क्वेश्चन थर्ड. यामध्ये फक्त मी 4 क्वेश्चन शो केलेले आहेत. टोटल 8 आहे, 8 क्वेश्चन्स आहेत समजा. ठीक आहे. आणि प्रत्येक क्वेश्चन मध्ये पहा dy/dx काढायचं. इथे -y/x काढायचं. दुसऱ्या याच्यामध्ये dy/dx -y * log x अपॉन x * log y. ठीक आहे. इथे y² + dy/dx ची व्हॅल्यू 0 काढायची. म्हणजे याचा अर्थ की dy/dx ची व्हॅल्यू काय झाली मग इथे dy/dx ची व्हॅल्यू थर्ड मध्ये -y² है ना. ठीक आहे. आणि फोर्थ मध्ये dy/dx -y/x चा पॉवर 1/3. 1/3 पॉवर म्हणजे काय, कोणतं रूट, क्यूब रूट. 1/3 म्हणजे काय, क्यूब रूट समजा. ठीक आहे ना. असे 4 प्रश्न आपल्याला आज सॉल्व्ह करायचे. त्यामधला हा क्वेश्चन नंबर फर्स्ट, याला आपण स्टार्ट करू. या दोन्ही इक्वेशन मध्ये रूटचं साइन आहे, त्याला काढायचं आपल्याला. आणि जेव्हा जेव्हा रूटचं साइन काढायचं असते आपण काय करत असतो, स्क्वेअर. हो, आपण स्क्वेअर करणार. ठीक आहे. इथे सुद्धा आपल्याला रूटचं साइन काढायचं आहे म्हणजे आपण स्क्वेअर करणार समजा. ठीक आहे. हे बघा, फर्स्ट इक्वेशन x = a into √ sec θ minus tan θ. ठीक आहे. याच्या सोबतच मी सेकंड इक्वेशन पण लिहितो समजा, किंवा एक काम करतो, फर्स्ट इक्वेशन ओनली गिवन टेकिंग स्क्वेअर x चा स्क्वेअर. ओके. इकडे a चा स्क्वेअर, इकडे याचा स्क्वेअर केला तर फक्त काय शिल्लक राहील, sec θ minus tan θ. ओके. आणि हा जो a² आहे याला मी ट्रान्सफर करतो x² अपॉन a² इज इक्वल टू sec θ मायनस tan θ. इथपर्यंत लक्षात आलं काय केलं मी. ठीक आहे. रूटचं साइन काढण्यासाठी आपण काय केलं, इथे टेकिंग स्क्वेअर. ठीक आहे. x चा स्क्वेअर x², a चा स्क्वेअर a². या रूटचा आपण स्क्वेअर केला तर रूटचं साइन निघून जाईल, फक्त sec θ मायनस tan θ. आणि हा जो a² आहे याला ट्रान्सफर केला x² कडे, x² अपॉन a². ठीक आहे. याला देतो मी इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे. सेकंड इक्वेशन पहा कोणता आहे, y = a into √ sec θ plus tan θ. √ sec θ plus tan θ. ठीक आहे. गिवन. आणि इथे सुद्धा स्क्वेअर करायचं आहे. y चा स्क्वेअर y², a चा स्क्वेअर a². याचा स्क्वेअर केला समजा तर sec θ प्लस tan θ. ओके. आणि a² ला ट्रान्सफर y² अपॉन a² इज इक्वल टू sec θ प्लस tan θ. आणि याला देऊ आपण इक्वेशन सेकंड. इथपर्यंत समजलं सर्वांना. ओके. आता हे जे दोन इक्वेशन आहे आपल्याकडे, sec θ मायनस tan θ, sec θ प्लस tan θ, आपण याला सायमल्टेनियस इक्वेशन प्रमाणे सॉल्व्ह करायचं. आपण नाही का x मायनस y एखादं इक्वेशन असते पहा, x मायनस y इज इक्वल टू 7. दुसरं इक्वेशन असते त्याच्यासारखंच पहा, sec θ प्लस tan θ म्हणजे x प्लस y इज इक्वल टू 3. मग x आणि y ची व्हॅल्यू कशी काढतो आपण, एकतर ऍडिशन करतो नाहीतर सबट्रॅक्शन. ओके. ऍडिशन नाहीतर सबट्रॅक्शन. तर त्याचप्रमाणे या दोन इक्वेशन मध्ये आपल्याला करायचं. एकदा ऍडिशन करू समजा, ऍडिशन केल्यावर प्लस y मायनस y कॅन्सल होईल, x ची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. सबट्रॅक्शन केल्यावर x कॅन्सल होऊन जाईल, y ची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे एकदा ऍडिशन एकदा सबट्रॅक्शन. ठीक आहे. ओके. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड या दोघांमध्ये काय करायचं आपल्याला, एकदा ऍडिशन एकदा सबट्रॅक्शन. मग इथे काय लिहावं लागेल आपल्याला, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ओके. फर्स्ट आणि सेकंड या दोघांचं ऍडिशन, जसं आपण सायमल्टेनियस इक्वेशनचं ऍडिशन करतो
राईट साइडला सेक थिटा. ओके, फर्स्ट इक्वेशन कोणतं आहे पहा, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू सेक थिटा मायनस टॅन थिटा, सेक थिटा मायनस टॅन थिटा. ओके, आणि सेकंड इक्वेशन आहे त्याच्याच खाली आपण लिहिणार वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. या दोघांचं आपल्याला काय करायचं आहे, ऍडिशन. कोणता टर्म कॅन्सल होईल पहा, सांगा मला. जसं आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करतो सेम तसंच करायचं आपल्याला. मायनस टॅन थिटा प्लस टॅन थिटा कॅन्सल. काय शिल्लक राहील, सेक थिटा प्लस सेक थिटा, टॉइस सेक थिटा. ओके, टॉइस सेक थिटा. इकडे या दोघांचं ऍडिशन काय होऊन जाईल, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. ओके, डिनॉमिनेटर सेम आहे. ओके, ए स्क्वेअर तर ए स्क्वेअर वन टाइम आणि वरच्या नंबरचं ऍडिशन म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि इकडे इज इक्वल टू टॉइस सेक थिटा. आपल्याला फक्त सेक थिटा काढायचा आहे, टू ला ट्रान्सफर. टू जो वरती आहे समजा न्यूमिरेटर मध्ये, त्या टू ला ट्रान्सफर केला तर अपॉन मध्ये येऊन जाईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही करत का आपण, त्याप्रमाणे. तर टू इंटू ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि अपॉन टू इंटू ए स्क्वेअर ट्वाइस ए स्क्वेअर आणि इज इक्वल टू ही व्हॅल्यू झाली आहे सेक थिटा. त्याला देऊ आपण एखादं इक्वेशन, फर्स्ट सेकंडच्या नंतर कोणतं, थर्ड. हो, इथपर्यंत समजलं तुम्हाला काय केलं मी. हे बघा, फर्स्ट इक्वेशन हे रूटचं साइन कॅन्सल करण्यासाठी आपण काय करणार याच्यामध्ये, टेकिंग स्क्वेअर दोन्ही साइडचा, एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, एचा स्क्वेअर ए स्क्वेअर. या रूटचा स्क्वेअर केला तर रूटचं साइन कॅन्सल होऊन जाईल, फक्त सेक थिटा मायनस टॅन थिटा. ओके, आणि ए स्क्वेअरला ट्रान्सफर अपॉन मध्ये ए स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे राईट साइड कोणती मिळेल आपल्याला, ओनली सेक थिटा मायनस टॅन थिटा. इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर सेकंड काय दिलं आहे पहा, इक्वेशन y इज इक्वल टू ए इंटू सेक थिटा प्लस टॅन थिटा रूट मध्ये. हे सेकंड इक्वेशन आपण लिहिणार. इथे सुद्धा हे रूटचं साइन कॅन्सल करायचं आहे म्हणजे पुन्हा स्क्वेअर, तर वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर, एचा स्क्वेअर ए स्क्वेअर, याचा स्क्वेअर केला तर रूटचं साइन निघाला सेक थिटा प्लस टॅन थिटा. ठीक आहे, आणि ए स्क्वेअरला ट्रान्सफर म्हणजे अपॉन मध्ये ए स्क्वेअर. आता आपल्याकडे दोन इक्वेशन आहे, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड. आणि इक्वेशन कसे आहेत पहा, सेक थिटा मायनस टॅन थिटा, सेक थिटा प्लस टॅन थिटा, म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन जसे असतात त्याप्रमाणे. मग या दोघांना आपल्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करणे म्हणजे काय, एकदा सेक थिटाची व्हॅल्यू काढायचं, एकदा टॅन थिटाची व्हॅल्यू काढायची. मग एकदा ऍडिशन करू आपण, तर मायनस टॅन थिटा प्लस टॅन थिटा कॅन्सल. ठीक आहे, आणि मग सबट्रॅक्शन करू तेव्हा सेक थिटा आणि सेक थिटा कॅन्सल. ठीक आहे, तर दोघांमध्ये काय केलं मी, ऍडिशन पहा, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. हे फर्स्ट इक्वेशन, हे सेकंड इक्वेशन, दोघांचं आपल्याला ऍडिशन करायचं आहे. मायनस टॅन थिटा प्लस टॅन थिटा कॅन्सल. ओके, सेक थिटा प्लस सेक थिटा टॉइस सेक थिटा. या दोघांचं लेफ्ट साइडला ऍडिशन, डिनॉमिनेटर सेम आहे वन टाइम, वरच्या नंबरचं ऍडिशन. आणि हा जो टू आहे याला इकडे ट्रान्सफर करू आपण, क्रॉस मध्ये जाईल, अपॉन मध्ये येऊन जाईल समजा. ठीक आहे, टॉइस ए स्क्वेअर अपॉन मध्ये येऊन जाईल, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन टॉइस ए स्क्वेअर इज इक्वल टू सेक थिटा. म्हणजे या दोन इक्वेशन मध्ये, कोणकोणत्या दोन इक्वेशन मध्ये पहा, फर्स्ट आणि सेकंड मध्ये ऍडिशन केल्यावर आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळाली, सेक थिटा. ओके, आता काय करायचं आहे, सबट्रॅक्शन. कशासाठी, टॅन थिटाची व्हॅल्यू काढण्यासाठी. ठीक आहे, या दोघांमध्ये सबट्रॅक्शन पहा. नाउ सबट्रॅक्टिंग इन इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ओके, फर्स्ट इक्वेशन कोणतं आहे पहा, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू सेक थिटा मायनस टॅन थिटा, सेक थिटा मायनस टॅन थिटा. ठीक आहे, हे फर्स्ट इक्वेशन झाले. याच्याच खाली सेकंड इक्वेशन, वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर आणि इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. या दोघांचं काय करायचं आपल्याला, सबट्रॅक्शन. रूल माहिती आहे तुम्हाला,
साइन चेंज करावं लागते आपल्याला. ओके, इथे प्लस साइन आहे तर न्यू साइन मायनस येऊन जाईल. हा, इथे प्लस साइन आहे तर न्यू साइन मायनस, प्लस आहे तर मायनस. आणि आता आपल्याला सॉल्व्ह करायचं. पहा कोणता टर्म कॅन्सल होतो याच्यामध्ये, सेक थिटा मायनस सेक थिटा हा होऊन जाईल कॅन्सल. ओके, काय शिल्लक राहील सांगा मला आता. मायनस टॅन थिटा मायनस टॅन थिटा मायनस टॉइस टॅन थिटा, असा आन्सर मिळेल. मायनस टॉइस टॅन थिटा. इकडे लेफ्ट साइडला पहा, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, हे न्यू साइन मायनस मायनस वाय स्क्वेअर अपॉन मध्ये ए स्क्वेअर आणि इज इक्वल टू. ठीक आहे, हा डिनॉमिनेटर सेम आहे. ए स्क्वेअर वन टाइम म्हणजे वरती काय लिहावं लागेल मग, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि इज इक्वल टू मायनस टॉइस टॅन थिटा. कोणाला ट्रान्सफर करायचं आता, मायनस टू ला ट्रान्सफर करू. मग हा क्रॉस मध्ये इकडे अपॉन मध्ये येईल. ठीक आहे, मायनस टू इंटू ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन मध्ये मायनस टू ए स्क्वेअर, मायनस टू इंटू ए स्क्वेअर म्हणजे मायनस टू ए स्क्वेअर इज इक्वल टू ओनली टॅन थिटा. कशाची व्हॅल्यू काढली आपण, टॅन थिटा. अगोदर कशाची व्हॅल्यू काढली आपण, ओके हे बघा, अगोदर आपण सेक थिटाची व्हॅल्यू काढली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर आपण टॅन थिटाची व्हॅल्यू काढायची. इथपर्यंत लक्षात आलंय. सुरुवात कशी केली आपण, स्क्वेअर केला दोन्ही इक्वेशन मध्ये, स्क्वेअर केल्यावर रूटचं साइन निघून जाईल. तिथून आपण एक सायमल्टेनियस इक्वेशन कोणतं मिळालं आपल्याला, फर्स्ट सेक थिटा मायनस टॅन थिटा. ओके, कोण आहे, हा ये बेटा, सेक थिटा मायनस टॅन थिटा. सेकंड इक्वेशन आपल्याला सेक थिटा प्लस टॅन थिटा, या दोघांमध्ये एकदा ऍडिशन एकदा सबट्रॅक्शन. ओके, हा आता काय करायचं, या सेक थिटा आणि टॅन थिटा ह्या दोन व्हॅल्यू मिळाल्या. असा एक फॉर्म्युला घ्यायचा आता ज्याच्यामध्ये फक्त सेक थिटा आणि टॅन थिटा असेल, बस, बाकी कोणतंच नाही. पहा आता डिसाइड करा. टेकिंग फॉर्म्युला ज्याच्यामध्ये फक्त सेक थिटा आणि टॅन थिटाच असेल, नंबर असला चालेल पण दुसरा रेशो नको असायला पाहिजे. कोणतं, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हा ओके, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, हा फॉर्म्युला. म्हणजे आपण एक व्हॅल्यू टॅन थिटाची काढली आहे, सबट्रॅक्शन करून या दोघांमध्ये सबट्रॅक्शन करून टॅन थिटा काढलाय, ऍडिशन करून आपण हे बघा ऍडिशन करून आपण सेक थिटा काढलेला आहे. आणि सेक थिटा आणि टॅन थिटा ज्या फॉर्म्युल्यामध्ये असेल तो फॉर्म्युला घ्यायचा आपल्याला समजा. ठीक आहे, आता याला मी थोडं अरेंज करतो बघा. हा 1 जसाच्या तसाच लिहितो, इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आणि टॅन स्क्वेअर थिटाला ट्रान्सफर तिकडे मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये 1 इज इक्वल टू, आता सेक थिटाची व्हॅल्यू पहा कोणती आपल्याकडे, पुट करायची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन टॉइस ए स्क्वेअर. एक्स स्क्वेअर, एक काम करतो मी साइड चेंज करून देतो, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ओके, सेक थिटाची व्हॅल्यू कोणती आहे म्हटलं आपल्याकडे आता, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन टॉइस ए स्क्वेअर. ओके, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन टॉइस ए स्क्वेअर आणि याचा काय करायचं आपल्याला आता, स्क्वेअर. ओके, मायनस टॅन थिटाची व्हॅल्यू कोणती आहे पहा, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि अपॉन मध्ये मायनस टॉइस ए स्क्वेअर आणि इज इक्वल टू 1. ओके, इथपर्यंत याचा स्क्वेअर. ओके, आता याला सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह करू आपण, स्क्वेअर करताना न्यूमरेटरचा स्क्वेअर डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. मग न्यूमरेटर म्हणजे कोणता पार्ट, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर चा स्क्वेअर अपॉन मध्ये टॉइस ए स्क्वेअरचा स्क्वेअर 4a चा पॉवर 9 काय
2 2 जा 4 बरोबर आहे. 4a4 होईल का? टॉयस ए स्क्वेअर इंटू टॉयस ए स्क्वेअर 2 + 2 4 होऊन जाईल. पॉवर चा ऍडिशन होईल. 2 2 जा 4 मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर चा स्क्वेअर आणि मायनसचा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर 4 ए स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे ए चा पॉवर 4 इज इक्वल टू 1. ओके, डिनोमिनेटर सेम आहे. डिनोमिनेटर सेम आहे म्हणजे आपण डिनोमिनेटर 1 टाइम लिहू शकतो आपण 4a4. ओके, आणि वरती एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर चा स्क्वेअर आणि इज इक्वल टू 1. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो आपण 1 च्या अपॉन मध्ये काही नाही म्हणजे 1. ओके, हा न्यूमरेटर आणि इंटू 1 म्हणजे हा न्यूमरेटर मिळेल आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर चा स्क्वेअर इंटू 1 म्हणजे हेच आन्सर मिळेल. आणि इकडे 1 इंटू 4a4 4a4. ओके इथपर्यंत ठीक आहे. आता इथे आपल्याला एक्सपांड करायचा ऍज अ फॉर्म्युला आयडेंटिटी a प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला a प्लस बी होल स्क्वेअर ए स्क्वेअर एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर x4 ठीक आहे प्लस टॉइस ए बी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअरचा स्क्वेअर y4. ओके, आपण ब्रॅकेट मध्ये घेऊया मायनस याचा एक्सपांड एक्स स्क्वेअर मायनस टॉइस ऑफ सॉरी x4 ठीक आहे मायनस टॉइस एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर y4 आणि इज इक्वल टू 4a4. ठीक आहे, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. ओके, देन x4 प्लस टॉइस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस y4. ओके, मायनस ने याला मल्टिप्लाय, जर मायनसने मल्टिप्लाय नाही केला तर चुकून जाईल क्वेश्चन आपला. ठीक आहे, म्हणून मी इथे ब्रॅकेट दिला आहे मायनस x4 मायनस मायनस प्लस टॉइस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस इंटू प्लस मायनस y4 आणि इज इक्वल टू 4a4. ओके, काय कट होऊन जाईल याच्यामध्ये पहा काय होतात का कट. हा प्लस y4 मायनस y4 कॅन्सल. आणखी x4 मायनस x4 कॅन्सल. ओके, आता काय शिल्लक राहील मग 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर 4x स्क्वेअर वाय स्क्वेअर. ओके, 4x स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू बरोबर आहे राईट साइडला 4a4 बरोबर आहे इथपर्यंत. याच्यातून आणखी एक नंबर कॅन्सल होतो 4 कॅन्सल होतो दोन्ही साइडला. ठीक आहे, दोन्ही साइडला हा 4 कॅन्सल म्हणजे फक्त काय शिल्लक मिळेल पहा आन्सर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए चा पॉवर 4. ओके इथपर्यंत समजलं. लॉंग क्वेश्चन आहे. एकदा स्क्वेअर रूटचं साइन काढायचं आहे स्क्वेअर करायचं आहे दोन्ही इक्वेशन मध्ये. तिथे दोन इक्वेशन मिळेल फर्स्ट आणि सेकंड. त्या दोघांमध्ये एकदा ऍडिशन करायचं आहे एकदा सबट्रॅक्शन करायचं आहे. ऍडिशन केलं तर आपल्याला सेक थिटा मिळेल सबट्रॅक्शन केलं तर टॅन थिटा अशा दोन व्हॅल्यू मिळेल. मग सेक थिटा आणि टॅन थिटा ज्या फॉर्म्युल्यामध्ये असेल तो फॉर्म्युला आपल्याला घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला याप्रमाणे सॉल्व्ह करायचं आयडेंटिटीचा यूज करून समजा. ओके, हा इथे घ्यायचा टेकिंग डेरिव्हेटिव्ह जे आपण आतापर्यंत काय करत होतो सुरुवातीला घेत होतो समजा. ठीक आहे, आता आपल्याला इथे घ्यायचा आहे डेरिव्हेटिव्ह टेकिंग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, आता सांगा मला डी बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि इकडे डी बाय dx ऑफ a4. ओके, आता एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह u इंटू v चा फॉर्म्युला. ठीक आहे, तर आधी u म्हणजे एक्स स्क्वेअर इंटू v चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय dx ऑफ वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू डी बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर आणि इज इक्वल टू a4 चा डेरिव्हेटिव्ह
काय आन्सर मिळेल? ए हा कॉन्स्टंट नंबर आहे ना, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 0 येईल. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 0. ओके, इकडे सांगा मला आता एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टॉइस वाय इंटू dy बाय dx. ओके, देन प्लस वाय स्क्वेअर जसंच्या तसंच एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टॉइस एक्स इज इक्वल टू 0. ओके, देन हा dy बाय dx चा टर्म एक्स स्क्वेअर इंटू 2y इंटू dy बाय dx जसंच्या तसंच इज इक्वल टू हा जो टर्म आहे एकच आहे ना, सिंगल टर्म, त्याला तिकडे ट्रान्सफर करा मायनस, बरोबर आहे, प्लसचं काय होईल? मायनस, आणि त्याच्यानंतर वाय स्क्वेअर इंटू 2x. ओके, आपल्याला फक्त dy बाय dx काढायचं, तर dy बाय dx काढण्यासाठी काय करावं लागेल? मायनस वाय स्क्वेअर इंटू 2x आणि अपॉन मध्ये एक्स स्क्वेअर इंटू 2y. बरोबर आहे का? पहा, ठीक आहे ना. dy बाय dx चा हा जो कोइफिशियंट आहे हा इकडे अपॉन मध्ये ट्रान्सफर. ठीक आहे, हे मायनस साइन जसं तसंच. आता सांगा मला काय करू शकतो? dy बाय dx काय कॅन्सल होऊ शकते? 2 आणि 2 कॅन्सल. हा, यातला एक x, बरं ठीक आहे, वाय स्क्वेअर म्हणजे y इंटू वाय इंटू एक्स अपॉन मध्ये एक्स स्क्वेअर मीन्स एक्स इंटू एक्स इंटू वाय. हा एक्स एक्स कॅन्सल, ठीक आहे, वाय वाय कॅन्सल, म्हणजे आन्सर काय मिळेल? मायनस वाय अपॉन एक्स. ठीक आहे का आन्सर? पहा, मायनस वाय अपॉन एक्स. लांब प्रश्न आहे. फक्त स्टेप काय लक्षात ठेवणार? कोणकोणत्या स्टेप्स? पहिली स्टेप टेकिंग स्क्वेअर, कशासाठी? स्क्वेअर रूटचं साइन काढण्यासाठी. दुसरी स्टेप कोणती? सायमल्टेनियस इक्वेशन, किंवा आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे, सायमल्टेनियस इक्वेशन. त्याच्यानंतर थर्ड, दोन सायमल्टेनियस इक्वेशन मिळेल, एकदा ऍडिशन, ठीक आहे, तर आपल्याला सेक थीटा मिळेल. त्याच्यानंतर सबट्रॅक्शन, तर आपल्याला टॅन थीटा मिळेल. त्याच्यानंतरचा पॉइंट की सेक थीटा आणि टॅन थीटा ज्या फॉर्म्युल्यामध्ये आहे तो आपल्याला फॉर्म्युला घ्यायचा. ठीक आहे, फॉर्म्युला, आणि त्याच्यानंतर मग व्हॅल्यू पुट करून आपल्याला आन्सर काढायचं. आयडेंटिटीचा यूज पण करायचा. आणि त्याच्यानंतर जे इक्वेशन मिळेल, हे बघा, हे इतकं इक्वेशन मिळेल, फक्त इतकं, आणि त्याच्यानंतर मग घ्यायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह. असे पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. असं प्रत्येक प्रश्नासाठी पॉइंट्स काढावं लागतात, है ना. प्रत्येक प्रश्नासाठी पॉइंट्स काढू शकतो आपण. ठीक आहे. काल आपण हा क्वेश्चन घेतलाय आणि बरोबरच होता. काल जो आपण घेतलाय ना क्वेश्चन, हा प्रत्येक स्टेप म्हणजे आपण जे आपण केली आहे समजा काल एकदम करेक्ट होती. शेवटी फक्त आपण एक्स ची व्हॅल्यू पुट नाही केली. त्याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 1/y असं काहीतरी समजा, ती व्हॅल्यू आपल्याला पुट करून मग नंतर y इंटू वाय स्क्वेअर आन्सर मिळू शकते समजा आपल्याला. ठीक आहे, हे बघा, त्याला पुन्हा एकदा सॉल्व्ह करूया आपण. हे दोन्ही इक्वेशन सुरुवातीला लिहितो मी. x इज इक्वल टू t प्लस 1 अपॉन t मायनस 1. सेकंड इक्वेशन आहे y इज इक्वल टू t मायनस 1 अपॉन t प्लस 1. ठीक आहे, गिवन. यापैकी जे फर्स्ट इक्वेशन आहे ते घेतो मी. टेकिंग x इज इक्वल टू t प्लस 1 अपॉन t मायनस 1. ओके, आणि इथे करतो मी इन्व्हर्टेंडो, कारण की t मायनस 1 जो अपॉन मध्ये आहे तो नेक्स्ट इक्वेशन मध्ये पहा वरती आहे. ओके, आणि जो न्यूमरेटर मध्ये t प्लस 1 जो न्यूमरेटर मध्ये t प्लस 1 तो अपॉन मध्ये आहे. म्हणजे काय करतो मी की इथे मला याच्यासारखा टर्म आणण्याचा विचार करतो मी. समजा की जसा हा टर्म आहे, y ची व्हॅल्यू आहे ती इथे आणण्याचा मी प्रयत्न करत आहोत समजा.
तर याला काय करतो मी इन्व्हर्टेंडो बाय इन्व्हर्टेंडो म्हणजे रिसिप्रोकल समजा एक्सचा इन्व्हर्टेंडो 1/x बरोबर आहे इज इक्वल टू याचा इन्व्हर्टेंडो काय होईल t-1 अपॉन t+1 ओके आणि आता ही व्हॅल्यू पहा t-1 अपॉन t+1 हे बघा तीच व्हॅल्यू t-1 अपॉन t+1 ओके आणि ही व्हॅल्यू कशाची आहे y ची म्हणजे याचा अर्थ की आपण याच्या ठिकाणी पुट करू शकतो देअरफॉर 1/x इज इक्वल टू याच्या ठिकाणी पुट करू शकतो आपण y ओके हा जो सर्कल केला आहे त्याची व्हॅल्यू म्हणजे काय आहे y म्हणजे याच्या ठिकाणी मी y पुट करतो समजा आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन x * y xy इज इक्वल टू 1 मला सांगा की इथून x ची व्हॅल्यू काय मिळू शकते देअरफॉर बरोबर आहे x ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 1/y x इज इक्वल टू 1/y ही व्हॅल्यू आपल्याला सर्वात शेवटी पुट करायची x ची व्हॅल्यू आपल्याला 1/y हे सर्वात शेवटी पुट करायची आपल्याला समजा म्हणून मी इथे साइडला काढलेली आहे ठीक आहे आता हे जे इक्वेशन आहे xy इज इक्वल टू 1 इथे आपल्याला डिफरन्शिएट करायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं समजा ठीक आहे टेकिंग डेरिव्हेटिव्ह with respect to x how किंवा याला आपण इक्वेशन फर्स्ट पण देऊ शकतो समजा आणि तिथून मग नंतर व्हॅल्यू पुट करू शकतो आपण याला आपण सध्या नाही लिहिलं तरी चालेल की x इज इक्वल टू 1/y नंतरही आपण विचार करू शकतो याला वाटल्यास आपण एक इक्वेशन देऊ शकतो इक्वेशन फर्स्ट ओके इथून आपण x ची व्हॅल्यू काय पुट करणार आहोत नंतर 1/y ओके टेकिंग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आता xy चा डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ xy आणि इज इक्वल टू राइट साइडला d/dx ऑफ 1 ओके ठीक आहे पहा आता प्रत्येक स्टेप आपण एकदा रिवाइज करूया क्वेश्चन मध्ये दोन इक्वेशन दिलेले आहे x इज इक्वल टू आणि y इज इक्वल टू हे दोन्ही इक्वेशन मी सोबत लिहिलेले आहे ठीक आहे त्यानंतर या दोन इक्वेशन पैकी मी फर्स्ट इक्वेशन घेतलेलं आहे x इज इक्वल टू याला जर मी ऑब्झर्व केलं समजा x चं इक्वेशन आणि y चं इक्वेशन ठीक आहे तर आपल्याला जर x ला जर इन्व्हर्टेंडो केलं समजा तर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळते पहा जसं t-1 अपॉन मध्ये आहे y च्या व्हॅल्यू मध्ये पहा t-1 वरती आहे ठीक आहे t+1 जो वरती आहे तो इथे अपॉन मध्ये म्हणजे आपण काय करणार समजा x च्या व्हॅल्यू मध्ये आपण इन्व्हर्टेंडो करणार तर x चा इन्व्हर्टेंडो 1/x होऊन जाईल ठीक आहे इकडे राइट साइडला इन्व्हर्टेंडो म्हणजे t-1 वरती येईल आणि अपॉन मध्ये t+1 ओके आणि हा जो मी सर्कल केलाय t-1 अपॉन t+1 म्हणजे ही व्हॅल्यू कशाची आहे y ची ओके y ची व्हॅल्यू म्हणजे या पार्टच्या ऐवजी आपण इथे काय पुट करणार आहोत y ठीक आहे आणि नंतर मग 1/x इज इक्वल टू y यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर x * y इज इक्वल टू 1 इक्वेशन फर्स्ट टेकिंग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x लेफ्ट साइडला u * v चा फॉर्म्युला घ्यायचा आहे आपल्याला xy चा डेरिव्हेटिव्ह आणि राइट साइडला 1 चा डेरिव्हेटिव्ह ओके आता xy चा डेरिव्हेटिव्ह सर्वात आधी x बरोबर आहे मग नंतर y चा डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ y त्याच्यानंतर प्लस फक्त y घ्यावं लागेल आता आणि इंटू x चा डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ x आणि राइट साइडला 1 चा डेरिव्हेटिव्ह मीन्स 0 ओके हा x जसाच्या तसाच dy/dx प्लस y इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1 इज इक्वल टू 0 नेक्स्ट स्टेप मध्ये x इंटू dy/dx प्लस y इंटू 1 मीन्स y इज इक्वल टू 0 या प्लस y ला ट्रान्सफर x इंटू dy/dx इज इक्वल टू प्लस y ला ट्रान्सफर मायनस y आता x ची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला x ची व्हॅल्यू कोणत्या इक्वेशन मधून इथून पहा या इक्वेशन मधून काय होईल x ची व्हॅल्यू xy ची व्हॅल्यू 1 आहे ना
तर x ची व्हॅल्यू काय होणार आहे, x काढायचं आहे तर आपल्याला y ला ट्रान्सफर म्हणजे 1/y याप्रमाणे. ठीक आहे, म्हणजे इथे लिहू शकतो आपण पुटिंग x इज इक्वल टू 1/y फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. आपण फर्स्ट इक्वेशन नाव दिलंय समजा त्याला. ओके, आणि ती व्हॅल्यू आपण इथे पुट करू. x च्या ठिकाणी 1/y. पहा 1/y इंटू dy बाय dx इज इक्वल टू -y. आता काय करू शकतो पहा, dy बाय dx हा जसंच्या तसंच, आणि जो 1/y आहे त्याला तिकडे ट्रान्सफर केलं समजा, तर हा जो y अपॉन मध्ये आहे तो न्यूमरेटर मध्ये चालला जाईल, म्हणजे क्रॉस होऊन जाईल त्याचा. अपॉन मधल्या नंबरचा तिकडे वरती वरच्या नंबर सोबत क्रॉस होऊन जातो समजा. ठीक आहे, म्हणजे y इंटू -y, y इंटू -y, किंवा 1/y चा काय होईल, y/1 असे होईल समजा आन्सर. आणि y इंटू -y मीन्स -y². ही व्हॅल्यू dy बाय dx. ओके, आणि -y² ला ट्रान्सफर करा आता +y². ओके, म्हणजे y² प्लस dy बाय dx, आणि तिकडे काय नाही म्हणजेच 0. पहा हेच आन्सर काढायचं, y² प्लस dy बाय dx, y² प्लस dy बाय dx इज इक्वल टू 0. हा म्हणजे काल आपण जो प्रश्न सॉल्व्ह केला होता या स्टेप पर्यंत एकदम बरोबर होता कालचा प्रश्न आपला. आपण फक्त कालच्या प्रश्नामध्ये x ची व्हॅल्यू पुट नव्हती केली म्हणून. ठीक आहे, हे स्टार्टिंग पाहून घ्या परीक्षेमध्ये कोणत्या असं. हो का, अच्छा 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 अच्छा. नाही ते तुम्ही पेपर पाहता, पेपर पाहिला तुम्हाला आयडिया येऊन जाते. हा, अच्छा अच्छा. हा बिलकुल, थँक्यू बेटा, थँक्यू. ओके हा बिलकुल थँक्यू. मी तुम्हाला एक PDF पण सेंड केलं असेल कधीतरी, ज्याच्यामध्ये सर्व लेसनचे बोर्डाचे क्वेश्चन, बोर्डाच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेला आहे सुद्धा. एकदा PDF अगोदर सेंड केलेला आहे मी कधीतरी. म्हणजे बोर्डामध्ये जे प्रश्न आलेले आहे ते मी लेसन वाईज सेंड केलेले आहे तुम्हाला, लेसन वाईज. मी पुन्हा सेंड करेल वाटल्यास. ओके, हा नेक्स्ट क्वेश्चन पहा, फोर्थ. फर्स्ट इक्वेशन काय आहे, x इज इक्वल टू a इंटू कॉस क्यूब t. म्हणजे पॅरामीटर कोणतं आहे त्याच्यामध्ये, t है ना, विथ रिस्पेक्ट टू t घ्यावं लागेल. सेकंड इक्वेशन आहे y इज इक्वल टू a इंटू साइन क्यूब t. ठीक आहे, हे बघ फर्स्ट इक्वेशन, x इज इक्वल टू a इंटू कॉस क्यूब t. ओके, गिवन. याला थोडं काही चेंज करू शकतो का आपण, एखादा फॉर्मॅट. राईट साइडला पहा बरं तुम्ही, कॉस क्यूबला कसं लिहू शकतो आपण, हा होल क्यूब लिहू शकतो आपण, होल क्यूब. म्हणजे a इंटू कॉस टीचा होल क्यूब. म्हणजे लवकर लक्षात येते की आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरायचा, म्हणजे x रेज टू पॉवर n चा फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे, ओके. आता इथे काय करू आपण, टेकिंग डेरिव्हेटिव्ह, आणि विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल, विथ रिस्पेक्ट टू t. ओके, लेफ्ट साइडला d बाय dt ऑफ x. ठीक आहे, हा कॉन्स्टंट नंबर बाहेर a, त्याच्यानंतर पुन्हा d बाय dt ऑफ कॉस t होल क्यूब. बरोबर, सॉरी हॉट लिहिलाय ना मी, कॉस टी होल क्यूब. हा ए जसाच्या तसाच, एक्स रेज टू पॉवर एनचा फॉर्म्युला काय आहे, एन इंटू एक्सचा पॉवर एन मायनस 1. ओके, एन म्हणजे काय घ्यावं लागेल आपल्याला, 3. ओके, इंटू
हा x म्हणजे हा घ्यावा लागेल cos t आणि याचा पॉवर घ्यावा लागेल n-1 म्हणजे 3-1. ओके, आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल d/dt कुणाचा cos t चा. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये a into 3 थ्राइस a बरोबर आहे इंटू cos t चा पॉवर काय येईल 3-1 मीन्स 2 बरोबर आहे. cos t चा पॉवर 2 इंटू cos t चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin t. ओके, आता याला व्यवस्थित लिहा. काय लिहू शकतो आपण मायनस साइन अगोदर बरोबर आहे. हे मायनस साइन पहा साइन टी चं जे मायनस साइन येते त्याच्यानंतर थ्राइस a ओके इंटू cos स्क्वेअर t आणि इंटू साइन t आणि याला देऊ शकतो आपण इक्वेशन फर्स्ट. ओके, सेकंड इक्वेशन पहा कोणतं आहे y is equal to a sin cube t. y is equal to a into sin cube t क्वेश्चन मध्ये दिलेला आहे म्हणजे गिवन. ठीक आहे, याला व्यवस्थित आपण लिहिणार y is equal to a into sin t चा क्यूब. ओके, पुन्हा टेकिंग डेरिव्हेटिव्ह आणि विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल आपल्याला t. लेफ्ट साइडला d/dt ऑफ y इथून कॉन्स्टंट नंबर कोणता येईल a इंटू d/dt ऑफ साइन t चा पॉवर 3. पुन्हा कोणता फॉर्म्युला लागेल डेरिव्हेटिव्हचा x रेज टू पॉवर n. ओके, म्हणजे याचा अर्थ आहे की a इंटू x रेज टू पॉवर n चा फॉर्म्युला आधी n लिहायचा असतो म्हणजे आधी काय लिहू आपण 3. ओके, इंटू हा x लिहावा लागेल. x म्हणजे आपल्यासाठी कोणता आहे sin t म्हणजे sin t आणि याचा पॉवर लिहायचा असतो n-1 म्हणजेच 3-1 आणि इंटू पुन्हा d/dt ऑफ sin t. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये a into 3 मीन्स 3a ओके इंटू sin t चा पॉवर इथे मिळेल आपल्याला 3-1 मीन्स 2 ओके इंटू sin t चा डेरिव्हेटिव्ह काय म्हटलं cos t. ओके, याला आता व्यवस्थित करू आपण पहा 3a इंटू साइन स्क्वेअर t बरोबर आहे. साइन t चा स्क्वेअर म्हणजे काय होईल साइन स्क्वेअर t आणि इंटू cos t आणि याला देतो मी इक्वेशन सेकंड. कोणता फॉर्म्युला याच्यानंतर फॉर्म्युला घ्यावा लागेल ना आपल्याला. कोणता फॉर्म्युला आहे dy बाय dx इज इक्वल टू वरती dy बाय dt अपॉन मध्ये dx बाय dt. ओके, आता व्हॅल्यू सांगा मला dy बाय dt म्हणजे सेकंड इक्वेशनची व्हॅल्यू थ्राइस a इंटू साइन स्क्वेअर t ओके इंटू cos t आणि होल डिवायडेड बाय इक्वेशन फर्स्ट ची व्हॅल्यू मायनस 3a ओके मायनस 3a त्याच्यानंतर cos स्क्वेअर t इंटू साइन t cos स्क्वेअर t इंटू साइन t बरोबर आहे. cos स्क्वेअर t इंटू साइन t काय कॅन्सल होऊ शकते पहा बरं. थ्राइस ए कॅन्सल होऊन जाईल. ओके, थ्राइस ए कॅन्सल. आणखी हा एक साइन टी आणि एक साइन टी पुन्हा कॅन्सल होऊन जाईल आणि cos टी आणि cos टी कॅन्सल होऊन जाईल म्हणजे फायनल आन्सर काय मिळेल मग इथे आपल्याला मायनस वरती साइन राहील ओके आणि अपॉन मध्ये cos टी. आता काय होईल मायनस tan टी. ओके, पण हे आन्सर नाही आहे आन्सर आहे का आन्सर नाहीये. मायनस y अपॉन x चा पॉवर 1/3 पॉवर म्हणजे काय क्यूब रूट पॉवर 1/3 म्हणजे काय क्यूब रूट झालाय समजा. ओके, मग आता याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर आपल्याला tan t हा फॉर्म्युला नाही घ्यावा लागेल इथे. ओके, ही व्हॅल्यू काढली आपण dy बाय dx याला मी देतो इक्वेशन थर्ड. ओके,
हा जो साइन टी आहे वरचा साइन टी, त्या साइन टी ची व्हॅल्यू ठेवायची आपल्याला. कुठून तरी आपल्याला साइन टी ची व्हॅल्यू मिळू शकते. ठीक आहे, पहा इथून पहा बरं, साइन टी ची व्हॅल्यू काढू शकतो का? बरोबर विचार करा. पहा इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. पहा y इज इक्वल टू, इक्वेशन काय आहे? y इज इक्वल टू a इंटू साइन क्यूब टी. बरोबर आहे, असं इक्वेशन आहे. हे सेकंड इक्वेशन घेतलं आहे मी. आपल्याला साइन टी ची व्हॅल्यू काढायची, साइन टी ची व्हॅल्यू काढायची. मी या a ला ट्रान्सफर करतो y कडे, या a ला y कडे ट्रान्सफर, म्हणजे y अपॉन a होऊन जाईल. ओके, बरोबर आहे. इज इक्वल टू राईट साइडला काय राहील? साइन क्यूब टी, साइन क्यूब टी. साइन क्यूब वरून आपण साइन नाही काढू शकत? काढू शकतो ना आपण. जसं आपण एखाद्या वेळा पहा काय करतो की साइन स्क्वेअर ची व्हॅल्यू दिली असेल तर त्यावरून आपण फक्त साइन एक्स लिहितो, तेव्हा नेमकं काय करतो? स्क्वेअर रूट घेतो आपण. साइन स्क्वेअर वरून जेव्हा आपण साइन लिहितो समजा, किंवा 25 नंबर आहे समजा, हा 25 नंबर आहे आणि त्याचा आन्सर जर आपण 5 लिहित असेल तर म्हणजे आपण नेमकं काय केलंय? त्याचं स्क्वेअर रूट घेतलाय. ओके, मग इथे पहा हा क्यूब आहे, हा क्यूब आहे, साइनचा क्यूब आहे. आपल्याला फक्त त्याचा थर्ड रूट घ्यायचा आहे, म्हणजेच क्यूब रूट घ्यायचा आहे समजा. ओके, मग या दोन्ही साइडचं जर आपण क्यूब रूट घेतलं समजा, क्यूब रूट ऑफ साइन क्यूब टी, लेफ्ट साइडला आपण घ्यावं लागेल क्यूब रूट ऑफ y अपॉन a. ठीक आहे, आणि मग राईट साइडला पहा क्यूब रूट आणि पॉवर 3 कट होऊन जाईल, फक्त काय राहील मग? साइन टी. मग काय व्हॅल्यू झाली पहा साइन टी ची? क्यूब रूट ऑफ, बरोबर आहे, क्यूब रूट ऑफ y अपॉन a. ओके, ती व्हॅल्यू आपल्याला पुट करायची, क्यूब रूट ऑफ y अपॉन a. हे नंतर मग डिटेल मध्ये मी तुम्हाला लिहून देईन, आता सध्या डायरेक्ट लिहितो मी. क्यूब रूट ऑफ y अपॉन a. ओके, आणि अपॉन मध्ये इथून पहा बरं, आता अजून दुसरी व्हॅल्यू कोणती काढायची आपल्याला? कॉस टी. कॉस टी ची व्हॅल्यू इथून काय मिळेल? फर्स्ट इक्वेशन मधून कॉस टी म्हणजे कोणाला ट्रान्सफर करावं लागेल? a ला ट्रान्सफर करावं लागेल. बरोबर आहे, a ला ट्रान्सफर करा x कडे, तर x अपॉन a. ठीक आहे, फर्स्ट इक्वेशन मध्ये राईट साइडला काय राहील मग? कॉस क्यूब. बरोबर आहे, कॉस क्यूब टी. ओके, आणि याचा क्यूब रूट घ्या पुन्हा दोन्ही साइडचं. याचा क्यूब रूट जर आपण घेतलं समजा तर आन्सर काय मिळेल? ओनली कॉस टी. आणि लेफ्ट साइडचं जर क्यूब रूट घेतलं तर क्यूब रूट ऑफ एक्स अपॉन ए. ठीक आहे, म्हणजे क्यूब रूट ऑफ एक्स अपॉन ए ही व्हॅल्यू आपण इथे ठेवणार, क्यूब रूट ऑफ एक्स अपॉन ए. आता काय करू शकतो आपण? क्यूब रूट वरती आणि खाली आहे, कॉमन काढू शकतो आपण क्यूब रूट. ठीक आहे, म्हणजे क्यूब रूट ऑफ, याला कंबाईन करू शकतो आपण, क्यूब रूट ऑफ ओके y अपॉन a आणि अपॉन x अपॉन a. काय कट होतो पहा त्याच्यामध्ये? a आणि a कॅन्सल, म्हणजे आन्सर काय मिळेल? मायनस क्यूब रूट ऑफ y अपॉन x. आहे का आन्सर? आहे नाही आहे? आहे, हे तेच आन्सर आहे. क्यूब रूटचा अर्थ काय होतो? पॉवर 1/3 होतो ना. क्यूब रूटचा अर्थ काय होतो? पॉवर 1/3. म्हणजे आता याला कसं लिहिणार आपण? मायनस y अपॉन x, आणि हे जर आपल्याला रूटचं साइन काढायचं आहे, क्यूब रूट आहे तर याचा पॉवर द्यावा लागेल आपल्याला 1/3. ठीक आहे, dy/dx. म्हणजे एखादा प्रश्न हा अजून कसा येऊ शकतो समजा, हाच प्रश्न हा याच्या ठिकाणी इथे काय येऊ शकते समजा, मायनस टॅन काय होतं त्याच्यामध्ये? टी होत आहे ना. हा, असा एक क्वेश्चन येऊ शकतो समजा, म्हणजे साइन अपॉन कॉसचा फॉर्म्युला घ्यावा लागेल तेव्हा टॅन. बरोबर. हा लास्ट क्वेश्चन घ्यायचा आपल्याला, फिफ्थ, म्हणजे आजचा लास्ट. अजून त्याच्यामध्ये 8 क्वेश्चन आहे समजा, 3 क्वेश्चन आपण नंतर घेऊन टाकू. फर्स्ट इक्वेशन काय आहे? x इज इक्वल टू 2 cos 4, कॉसचा पॉवर 4 आहे. ओके, ऑफ t प्लस 3.
म्हणजे पॅरामीटर त्याच्यामध्ये टी आहे, विथ रिस्पेक्ट टू टी घ्यावं लागेल आपल्याला. ओके, आणि त्याचप्रमाणे सेकंड इक्वेशन, पण इथे साइन 4 आहे समजा. ठीक आहे, पहा मी इथे काय करतो बरोबर लक्ष द्या. फर्स्ट इक्वेशन x इज इक्वल टू 2 इंटू cos 4 ऑफ t प्लस 3. यामध्ये मी काय चेंजेस करतो पहा. या 2 ला ट्रान्सफर x अपॉन 2, राईट साइडला cos 4 ऑफ t प्लस 3. बरोबर लक्ष द्या मी काय लिहित आहोत. आपल्याला cos 4 ची व्हॅल्यू मिळाली आहे. काय मिळाली cos 4 ची व्हॅल्यू? cos 4 ची व्हॅल्यू मिळाली x अपॉन 2. आपल्याला आता cos 4 नाही पाहिजे, आता आपल्याला पाहिजे cos स्क्वेअर t प्लस 3. काय घ्यावं लागेल? cos स्क्वेअर पाहिजे आपल्याला, स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. म्हणजे cos 4 चं स्क्वेअर रूट काय होणार आहे? cos स्क्वेअर. cos 4 चं स्क्वेअर रूट काय होणार आहे? cos स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे इथे टेकिंग स्क्वेअर रूट. ठीक आहे, टेकिंग स्क्वेअर रूट. ओके, तर cos 4 चं स्क्वेअर रूट होणार आहे cos स्क्वेअर, आणि लेफ्ट साइडला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ x अपॉन 2 असं लिहावं लागेल. लेफ्ट साइडला स्क्वेअर रूट म्हणजे रूटच्या आतमध्ये लिहावं लागेल, x बाय 2 ला रूटच्या आतमध्ये, आणि याचं स्क्वेअर रूट म्हणजे फक्त cos स्क्वेअर. ओके, सेकंड इक्वेशन पहा कोणता आहे. y इज इक्वल टू 3 इंटू साइन 4 ऑफ t प्लस 3. यालाही तसंच करायचं आपल्याला. सेम 3 ला ट्रान्सफर y अपॉन 3, राईट साइडला साइन 4 ऑफ t प्लस 3. ओके, पुन्हा टेकिंग स्क्वेअर रूट इज इक्वल टू साइन 4 चं स्क्वेअर रूट साइन स्क्वेअर ऑफ t प्लस 3. ओके, आणि इकडे y अपॉन 3 चं स्क्वेअर रूट रूट ऑफ y अपॉन 3. म्हणजे इथे आपण काय करत आहोत? टेकिंग स्क्वेअर रूट. ओके, लागला काय लाईट? आपण जे व्हॅल्यू काढलं त्याला ऑब्झर्व करा, पहा, विचार करा. आपण व्हॅल्यू काढल्या कशाच्या? एकदा साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू मिळाली आहे सेकंड इक्वेशन मधून, आणि फर्स्ट इक्वेशन मधून cos स्क्वेअर, साइन स्क्वेअर cos स्क्वेअर. आपण त्या दिवशी एक असा प्रश्न घेतला होता की ज्याच्यामध्ये फॉर्म्युला यूज केला, ज्याच्यामध्ये सेक थिटा आणि टॅन थिटाच होता. 2-3 दिवसा अगोदर एक आपण प्रश्न घेतलाय. आपण पहा ऍडिशन करून सेक थिटा काढला होता. मला वाटतं कालचाच प्रश्न आहे का तो? आहे ना, फर्स्ट क्वेश्चन, कालचा फर्स्ट क्वेश्चन. ऍडिशन करून सायमल्टेनियस इक्वेशन काल आपण सॉल्व्ह केलेला आहे. ऍडिशन करून आपण सेक थिटाची व्हॅल्यू काढली, सबट्रॅक्शन करून आपण टॅन थिटाची व्हॅल्यू काढली. आज मी त्याचं पीडीएफ सेंड करेल तुम्हाला समजा. ठीक आहे, आणि सेक थिटा टॅन थिटा ज्या फॉर्म्युल्यामध्ये असेल तो आपण फॉर्म्युला घेतलाय आणि आन्सर काढलाय समजा. मग इथे मी व्हॅल्यू कशाची काढली आहे पहा, साइन स्क्वेअर थिटा आणि cos स्क्वेअर थिटा. मग याच्यावर एक बेस फॉर्म्युला आहे ना, साइन स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा तो फॉर्म्युला आहे. म्हणजे आता आपण इथे घेऊ शकतो फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला घेणार आपण आता? साइन स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ठीक आहे, आता साइन स्क्वेअर थिटा म्हणजे साइन स्क्वेअर t प्लस 3. पहा बरोबर विचार करा. हे बघा, साइन स्क्वेअर t प्लस 3, थिटा नाही घ्यायचा. आता जस्ट एक फॉर्म्युला आहे समजा समजण्यासाठी आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस cos स्क्वेअर थिटा म्हणजेच cos स्क्वेअर t प्लस 3. ओके, आणि इज इक्वल टू यांचा आन्सर मिळाला आपल्याला 1. आणि आता व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. साइन स्क्वेअर t प्लस 3 ची व्हॅल्यू पहा काय, रूट y अपॉन 3, रूट y अपॉन 3. ओके, प्लस cos स्क्वेअर t प्लस 3 ची व्हॅल्यू रूट x अपॉन 2, आणि इज इक्वल टू 1. इथपर्यंत लक्षात आलंय? ठीक आहे, फर्स्ट इक्वेशन मधून आपण cos स्क्वेअर ची व्हॅल्यू काढली आहे, सेकंड इक्वेशन मधून साइन स्क्वेअर ची व्हॅल्यू काढली आहे. साइन स्क्वेअर आणि cos स्क्वेअर ज्या फॉर्म्युल्यामध्ये असेल तो फॉर्म्युला घेऊन आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे समजा. याच्यामध्ये आपण केली आहे समजा. ओके, आता इथे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला.
ओके, टेकिंग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, बरोबर लक्ष द्या. डी बाय डी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा, याच्यामध्ये टी वगैरे नाहीये. ओके, डी बाय डी एक्स ऑफ रूट वाय अपॉन 3, बरोबर लक्ष द्या, प्लस डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स अपॉन 2 आणि इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 1. ओके, इथून कॉन्स्टंट नंबर सांगा मला कोणता येईल. 1 अपॉन 3. नाही क्लिअर होत असेल तर आणखी मी डिटेल मध्ये लिहितो वाटल्यास. हे बघा, आणखी एक स्टेप लिहितो मी याच्यामध्ये. डी बाय डी एक्स याचा मिनिंग असा होतो रूट वाय अपॉन रूट 3, म्हणजे सेपरेट रूटचं साइन केलंय मी, कंबाईन होतं सेपरेट केलाय समजा. ओके, प्लस डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स अपॉन रूट 2 आणि इकडे 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. आता सांगा कॉन्स्टंट नंबर याच्यामध्ये कोणता येईल. 1 अपॉन रूट 3. आता सिंपल झालं. ठीक आहे, 1 अपॉन रूट 3 कॉन्स्टंट नंबर, तो कॉन्स्टंट नंबर बाहेर 1 अपॉन रूट 3. ठीक आहे, मग कोणता पार्ट राहील फक्त रूट वाय, बरोबर आहे ना. फक्त काय राहील इथे रूट वायच राहील, त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ रूट वाय. हा तर सोपा फॉर्म्युला रूट वायचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन टॉइस रूट वाय असं लिहू शकतो आपण समजा. ठीक आहे, प्लस इथून कॉन्स्टंट नंबर 1 अपॉन रूट 2. ओके, 1 अपॉन रूट 2 आणि डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स आणि इज इक्वल टू 0. ओके, आता सांगा मला 1 अपॉन रूट 3 जसाच्या तसाच रूट वायचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन टॉइस रूट वाय आणि पुन्हा काय करावं लागेल वायचा डेरिव्हेटिव्ह, कारण की ते विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे आणि इकडे वाय आहे समजा, म्हणजे डी वाय बाय डी एक्स असं लिहावं लागेल. ओके, प्लस इथून कॉन्स्टंट नंबर 1 अपॉन रूट 2 आणि रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन टॉइस रूट एक्स, पुन्हा एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायची गरज नाही. ठीक आहे, आणि इज इक्वल टू 0. आता सांगा काय करू शकतो. डी वाय बाय डी एक्सचा टर्म पहा किती आहे, 1 आहे की 2 आहे. डी वाय बाय डी एक्स, बरं याला आपण थोडं अजून कंबाईन करून टाकू. 1 इंटू 1 काय होईल 1 अपॉन मध्ये काय आन्सर मिळेल, हा 2 आधी लिहितो मी. ओके, इंटू रूट 3 आणि इंटू रूट वाय. ओके, थोडं आपण त्याला कंबाईन केलेलं आहे. आणि इंटू डी वाय बाय डी एक्स, याला पण थोडं कंबाईन करू शकतो. 1 इंटू 1 1 अपॉन मध्ये 2 आधी घेऊ आपण, मग रूट 2. ओके, आणि इंटू रूट एक्स इज इक्वल टू 0. आपल्याला डी वाय बाय डी एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे हा जो टर्म आहे ज्याच्यामध्ये डी वाय बाय डी एक्स आहे तो टर्म जसाच्या तसाच, त्याच्यासोबत जो हा दुसरा टर्म आहे समजा 1 अपॉनचा, त्याला तिकडे ट्रान्सफर. आपण नाही का एक साधे सिंपल इक्वेशन सॉल्व्ह करतो की x प्लस 5u इज इक्वल टू 7 असेल, तर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, तर त्या 5 ला काय करतो आपण ट्रान्सफर. ठीक आहे ना, तसंच डी वाय बाय डी एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे, तर त्याच्यासोबत हा जो नंबर आहे प्लसच्या नंतरचा त्याला तिकडे ट्रान्सफर, म्हणजे काय होईल पहा, इज इक्वल टू या प्लसचा काय होणार आहे मायनस 1 अपॉन, ठीक आहे, टॉइस रूट 2 इंटू रूट एक्स. ओके, आणि इकडे 1 अपॉन टॉइस इंटू रूट 3 इंटू रूट वाय आणि इंटू डी वाय बाय डी एक्स. आणि आता काय करणार आपल्याला डी वाय बाय डी एक्स काढायचं आहे, कोणाला ट्रान्सफर करावं लागेल, हा इतका पार्ट. ओके, हा कोइफिशियंट, याला तिकडे ट्रान्सफर, म्हणजे याचं रेसिप्रोकल होऊन जाईल मग तिकडे. ठीक आहे, हा राईट साइडचा पार्ट मायनस 1 अपॉन टॉइस रूट 2 इंटू रूट एक्स आणि याला तिकडे ट्रान्सफर करा, ज्याला मी सर्कल केलाय पहा. अपॉन मधला पार्ट न्यूमरेटर मध्ये चालला जाईल. ठीक आहे, म्हणजे 2 वरती जाईल रूट 3 इंटू रूट वाय. ओके, आणि जो 1 आहे वरती तो अपॉन मध्ये. आता काय कट होते पहा बरं याच्यामध्ये,
2 आणि 2 कट होतात. पहा बरं, हा 2 आणि हा 2 कट. आणखी नाही. ओके, आता वरचा वरचा मल्टिप्लिकेशन काय होईल? √3 इंटू √y अपॉन मध्ये काय राहील? √2 इंटू √x. आता एकदा आपण आन्सर पाहू काय काढायचं आपल्याला, म्हणजे मग चेंजेस करता येईल आपल्याला समजा. ठीक आहे. काय करायचं? रूटचं साइन 3y अपॉन 2x. काय करायचं सांगा मला पटकन. हा, रूटचं साइन आपल्याला कंबाईन लिहायचं आहे. म्हणजे हे जे वरचं रूटचं साइन आहे त्याच्यामध्ये आपण घेणार 3y आणि अपॉन मध्ये √2x, आणि याला पुन्हा कंबाईन करता येईल आपल्याला -√3y अपॉन 2x. ही व्हॅल्यू झाली आहे dy/dx. ओके, याप्रमाणे